डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगती दिव्या. महाराष्ट्रातील अनधिकृत आयव्हीएफ आणि सोनोग्राफी केंद्राविरोधात राज्य सरकारनं मोठी घोषणा केली. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत सांगितलं की परवानगीशिवाय सुरू असलेल्या आयव्हीएफ आणि सोनोग्राफी केंद्राकडून रुग्णाची होणारी फसवणूक रोखण्यासाठी विशेष तपास पथक आणि एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. ही घोषणा समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना करण्यात आली. मंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले की राज्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत केंद्र सुरू असली तरी रुग्णांची फसवणूक करत आहेत. या गुन्ह्यांना महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण कायदा आणि मकोका अंतर्गत आणण्याबाबत गंभीर विचार सुरू असून पुढील अधिवेशनापर्यंत यासाठी आवश्यक कायदा आणला जाईल असेही त्यांनी आश्वासन दिले. नवीन एसआयटी राज्यभर छापेमारी करून अनधिकृत आयव्हीएफ आणि सोनोग्राफी केंद्रावर कारवाई करणार आहे. या मोहिमेचे मुख्य उद्देश अशा केंद्रावर नियंत्रण ठेवणे आणि त्यांच्या बेकायदेशीरपणे कामकाज थांबवणे आणि रुग्णांच्या हिताचे संरक्षण करणे असेल. सरकारने हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला. अनधिकृत केंद्राविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यासोबत कायदेशीर तरतुदीची अधिक मजबूत करण्याची तयारी सुरू केली. विधानसभेतील या घोषणेनंतर विरोधकांनीही समाधान व्यक्त केलं. या निर्णयामुळे अशी अनधिकृत केंद्राची फसवणूक सहन करणाऱ्या हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर पाहूया पुढे काय होतं या प्रकरणात. थांबूया. तेच पाहत राहा डीसी न्यूज मराठी.